नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवादमालेतील पुढच्या गाण्याविषयीचा संवाद आज मी आपणा सर्वांसमोर घेऊन आलेली आहे. तो संवाद काय आहे आणि ते गाणं कोणतं आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. मन ते आपल्या स्वाधीन कधी असतं का? मन म्हणजे किती गुंतागुंत. आपण आपल्या मनाला खरंच ओळखतो का? आपलं स्वतःचं मनसुद्धा आपल्याला स्वतःला कधी समजतं का? त्याचं अस्तित्व आहेही आणि नाहीही. अस्थिर अनाकलनीय मन आणि काळ. आत्ताचा क्षण पुन्हा होणे नाही. आपल्याला फक्त वळून बघता येतं, तेवढंच आपल्या हाती असतं. या मनाच्या शोधाच्या प्रवासाची एक कविता सुधीर मोघेंच्या प्रतिभेतून आविष्कृत झालेली आहे. मनाचा शोध बुद्धीच्या जाणीवेच्या पलीकडे नेणारा. हे कोणतं गाणं आहे बरं? मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही. मन स्वप्नवत, हाती कधीच काही लागत नाही. ते इतके तरल आहे की जणू धुक्यासारखे. हे असं मन आपल्या मनाचा आधार होईल का? मन थेंबाचे आकाश लाटांनी सावरलेले, मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले, मन गरगरते आवर्त, मन रान भूल मन चकवा, आधार कसा शोधावा. मन अथांग आहे, आकाशासारखं. विचार, भावना, स्वप्नांचा अफाट पसारा, कितीतरी लाटा, पण याच लाटा त्या मनाला सावरत आहेत. थेंब या शब्दातून सुधीर मोघे आपल्याला मनाची क्षणभंगुरता दाखवत आहेत. नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले, निरागस आनंद, दाट काळोखातही आपल्याला फुलविणारा, पण तिथेही अवघडलेपणा आहेच. गरगरते आवर्त रानभूल चकवा भोवऱ्यासारखं. यात फसणारं कधी समंजस कधी असमंजस, वणवा पेटावा वाट हरवावी, अशी रानभूल चकवा देणारं कसं समजावं आपल्याला आपलं मन? मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल, दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा पेलावा, आधार कसा शोधावा. काळोखाची गुंफा, ते कधी उदास होतं, निराश होतं, कोमेजतं, पण दुसऱ्या क्षणी फुलूनही येतं. सैतानाचा हात, विकारांनी सैतान बनवणारं, तर तेच मन देवाचे पाऊल होतं. अंतःकरणातल्या वृत्ती, प्रवृत्ती, विचार, विकार या सगळ्या चांगल्या वाईट शुभ अशुभ भावनांचं कल्लोळ असणारं मन, हे कल्लोळ जागवणारं मन. हा सूर्य आपल्या दुबळ्या गळक्या झोळीत पेलणं केवळ अशक्य आहे. चेहरा मोहरायाचा कधी कुणी पाहिला नाही, धनी अस्तित्वाचा तरीही त्याच्या विण दुसरा नाही. या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा, आधार कसा शोधावा. चेहरा मोहरा, मनाला कोणाचा चेहरा आहे? तो कधीच कुणाला दिसला नाही, तरीही आपल्या अस्तित्वाचा धनी आपलं मनच आहे. मन आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. मन आहे म्हणून जगण्याची असोशी आहे, अपार तहान आहे. आपला आत्मप्रत्यय म्हणजे आपलं मन, त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा धनीही तोच. पण या अनोळखी नात्याचा भरवसा देता येत नाही, येणारही नाही. यासाठी कुठलीही साधना तपस्या उपयोगाला येत नाही.
अपेक्षा आणि त्याच क्षणी उपेक्षा म्हणजे मन. मनाच्या कोणत्याही अवस्थेत हे गाणं ऐकलं की त्या गाण्यातील सच्चेपणा भारून टाकतो. इतक्या अलिप्तपणाने घेतलेला हा मनाचा शोध, मनाकडे पाहणे हे सुधीर मोघेच करू जाणे. असं हे मनाचं तळ दाखवणारं गाणं, या कवितेचं गाणं केलं आहे श्रीधर फडके यांनी आणि त्याच्यावर स्वरसाज चढवला आहे, म्हणजे गायलंही आहे श्रीधर फडके यांनीच. मी खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या गाण्याची लिंक देते, तुम्ही जरूर ऐका. आपल्याला हा संवाद आवडला का, हे गाणं आवडलं का, आपली मतं आपले विचार वाचायला मला नक्की आवडतील. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.